ठीक आहे. IUPAC आपण काल पाहिलेलं होतं, हे होमवर्क होता आपला, तो सगळा आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. बरोबर. द्या चला नंबरिंग द्या. कुठून देणार प्रायोरिटी कोणाला? मोठ्या रिंगला. बरोबर, मोठ्या रिंगला प्रायोरिटी. मग करा नंबरिंग. कडू कुठून गेली तुम्ही? इथून गेली, इथून गेली, इथून गेली, इथून गेली. कशी? अशी 1 2 3 4 5 6 7 8 अशी केली. समजा मी इथून गेला असतं 1 2 3 4 5 6 7 नसता आलं. बरोबर, फिरता नसता आलं. राईट. म्हणजे इथून केल्यावरती काय होईल आपलं? इथून करा किंवा इथून करा. राईट. तेच येणार. किती आला? ऑक्टेन. कंपाऊंड काय आपला? स्पायरो. बोला स्पायरो इन ब्रॅकेट 2 पाथ. याला यायला कुठून कुठून? बोला की 1 पासून 6 ला यायला 2 पाथ. एक तर हा किंवा हा. 1 2 3 4. बरोबर. 4 डॉट काय? डायरेक्टली आलो 0 0 डॉट 4 डॉट ऑक्टेन. 8 आले ना. हेप्टेन कसं? पुढे इथे बोला. कुठून नंबरिंग केलं? इथून का इथून? इथून केलं का इथून केलं? कुठं? इथं. इथं काय? इथं COOH असं आहे का? बरं ठीक आहे ना, असू दे. ह्याला काय आला पाहिजे? काय आला पाहिजे? लोएस्ट नंबर. आणि प्रायोरिटी कोणाला? मोठ्या रिंगला. इकडून गेलं पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इकडे नाही जाऊ शकत तुम्ही. 7 8 9 10 का? ह्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. बरोबर. कंपाऊंड कसा आहे? बायसायक्लो का स्पायरो? हा स्पायरो. बोला 1 2 3 4 किंवा 0. बरोबर. 0 डॉट 4. आणि कोण येतो? डिकेन. डिकेन आणि त्याला कोण अटॅच ते 8 ला? डिकेन 8 स्पेशल सफिक्स. बरोबर. डिकेन 8 कार्बोक्सिलिक ऍसिड. हे डायरेक्टली आन्सर आहे तुमचं. बरोबर. ठीक आहे. खाली बोला. नंबरिंग कुठून केलं? OH पासून केलं का? फंक्शनल ग्रुप आहे. बरोबर. 1 2 3 4 5 6. बरोबर का? असं नाही जाऊ शकत तुम्ही का? लोएस्ट नंबर येत नाही म्हणून. ठीक आहे. किती आले? 6. 6 ला 1 ला काय आहे? आणि 3 ला काय आहे? 3 3 डायमिथाइल. बोला सायक्लो हेक्स. सायक्लो हेक्झेन नाही. कुठं? अल्टरनेट डबल बॉन्ड नाही. फिनॉल कसं काय? हेक्झेन 1 ओल. AEIO यू ई गेला. इथपर्यंत बरोबर आहेत. 4ची 4 बरोबर. काही कॅडबरी वगैरे होती घ्यायला? नव्हती. बिचारे. कोण आहे बरं होमवर्क नाही केलेला? होमवर्क केलेला नाहीये का बरं? हा ठीक आहे. काल 9 ते होमवर्क नाही केलेला. उभे राहा. ठीक आहे. याचं काय आलं? 2 2 डायमिथाइल प्रोपेन. इकडे या. बोला 1 2 आणि 3. बरोबर. स्ट्रेट चेन कोणती आली? स्ट्रेट वाली. 1 2 3 आणि 4. बोला 3 3 डायमिथाइल ब्युटीन. हो हो ब्युटी. ब्युटी तू आहे ना ब्युटीफुल? मग काय तू? असू दे. ब्युटीफुल आहे ना तू? ब्युटीफुल कोण असतं माहिती का? मेल असेल तर हँडसम असतं आणि फिमेल असेल तर ब्युटीफुल असते. तू ब्युटीफुल आहे.
कळलं का? असं नाही म्हणत आदेश इज व्हेरी ब्युटिफुल, आदेश इज हँडसम असं म्हणतो. ठीक आहे, इंग्लिश ग्रॅमर बेसिक्स. या बोला. 1 2 2 3 4 5. बोला पाचवाला. पेंट 2 in 1 ऑइक ऍसिड 1. बोला काय? 1 कार्बोक्सी. मग पेंट नाही घ्यायला लागणार तुम्हाला, मग ब्यूट घ्यायला लागेल. घ्या, पण गरज नाहीये, त्याच्यापेक्षा हे जास्त बरोबर आहे. हा आहे ना कंटिन्युअस चेन, मग तसं नाही चालणार. सॉरी, का तसं चालणार नाही, कारण की हा आहे ना चेन मध्ये, मग घ्या ना त्याला. का बिचाराला वेगळं सोडताय? बरोबर आहे का नाही? बोला इथे चला. 1 2 3 4. 4 वाला. 3 ला कोण? 3 मिथाइल ब्यूट. हा ठीक आहे, ब्युटीन किंवा ब्यूट 1 in चालेल. 9वा 9th 1 कोणाला जमले? 9th 1 आले. बोला नंबरिंग कुठून केलंय? नंबरिंग कुठून केलंय? इकडून केलंय. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 6 7 8 9 10. किती आले? 10 कार्बन. किती आले? 10 कार्बन वाला डिकेन. डिकेनला कोण लागले? 5 आणि 6 ला इथाइल. बरोबर. 5 6 डाय इथाइल डेक 4 in. डिकेन 4 in नाही, डेक 4 in. चुकलं का? बोला खाली. फिनोल नाहीच तो, फिनोल नाहीच आहे तो. OH आहे की, पण त्याला अल्टरनेट डबल बॉन्ड कुठे? अल्टरनेट डबल बॉन्ड असेल तर फिनोल तो. हा बा 1 2 आणि हा झाला 3 4 5 6. ब्रोमो बी आधी. बरोबर. ब्रोमो. थांबा, ब्रोमो पेक्षा जास्त प्रायोरिटी पण OH ला असते. अल्कोहोल पेक्षा पण जास्त प्रायोरिटी CN ला. चेक करा बरं एकदा, CN ला प्रायोरिटी का OH ला प्रायोरिटी? प्रायोरिटी ऑर्डर मध्ये पहा, प्रायोरिटी ऑर्डर मध्ये चेक करा एकदा. OH ला का CN ला? माझ्या मते OH लाच आहे. CN ला आहे. ठीक आहे, CN ला आहे का नक्की? 100%. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 असं जर गेलो, 1 2 3 4 5 6 म्हणजे किती येतोय? 3 आणि 6 येतोय. इकडून गेलो तर, इकडून गेलो तर पहा किती येतोय? 2 3 4 5. 2 आणि 5 येतोय. मग कोण घ्यायचा? 2 आणि 5 घ्यायचा. ठीक आहे. पहा मग झालं 1 2 3 4 5 6. बोला नाव बोला. बोला. 2 ब्रोमो. कशाला? 5 ला हायड्रॉक्सी घ्या ना. 5 हायड्रॉक्सी. 5 हायड्रॉक्सी सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन आणि 1 ला कोण आहे? नायट्राइल. कार्बोनायट्राइल. 1 कार्बोनायट्राइल. बरोबर ना? स्पेशल सफिक्स कुठं आधी घेतला तर नाही. बेन्झेन नाहीच ना तो. बेन्झेन कसं काही आलं का? ई तसाच ठेवलाय कारण की सी आहे. काय नाही. ठीक आहे. नेक्स्ट 11. बोला. कुठे? ह्याच्यामध्ये सर्कल आहेत याच्यात, म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड आहे असं म्हण ना. सर्कल आहे काय? वेडी आहे का? ठीक आहे. बोला काय? हा टोलुइन. 4 क्लोरो टोलुइन. 4 क्लोरो टोलुइन. 13 12. बोला. नाही. 1 2 3 4. बरोबर. 3 ला कोण? 3 मिथाइल
ब्यूट, ब्यूटेन, 2 ओल, AEIOU. आलं का? ई काढला कारण इकडे ओ आहे. AEIOU असलं की इथला ई काढून टाकायचा शेवटचा. पुढे बोला. 1 2 3 4. 4 म्हणजे ब्यूटेन. त्याला काय 3 ला 3 मिथाइल ब्यूट, ब्यूटेन, 2 ONE, AEIOU. ई काय करायचा? काढून टाकायचं. आलं का? बरोबर आहे का? शेजारी नक्की आलंय सगळ्यांचं? हो ताई, काय चुकलं? बर, 1 कुठे? इथं 2 राहिला, 1 ONE राहिला. बोला, इथं कुठून नंबरिंग केलं? इकडून का इकडून? इकडून केलं. 1 2 3. कुठून? 4 5 6 7. समजा इकडून केलं. 1 2 3 4. इकडून काय केलं? लोएस्ट नंबर आला पाहिजे ना. इकडून कर 4. याला 3 येतोय. इकडे काय येतोय? 3 येतोय. इकडून 4 येतोय. ठीक आहे, याला दिली समजा. ठीक आहे, बोला 7 वाला हेप्टेन. हेप्टेनला कोण कोण लागले? 4 ला मिथाइल आणि 3 ला आधी कोण? इथाइल. ठीक आहे, 3 इथाइल 4 डायमिथाइल हेप्टेन. संपला विषय. केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. बोला. एन प्रोपाइल, एन प्रोपाइल, प्रोपेन, प्रोपेन 1, AEIOU. गेला ई. काढला का ई? तसाच ठेवला. बोला, याच कसं आहे? आत्ताच सांगितलं ना, सोडवलं ना. बोला, बाय सायक्लो. बरोबर. नंबरिंग कुठून? इथून का इथून? इथून करा. 1. आता इकडे गेलात तरी ह्याला लोएस्ट नंबर, इकडे गेलात तरी सेम येणार. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. समजा असे गेले असते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तेच झालं असतं म्हणून. ठीक आहे. बाय सायक्लो. बोला, या पॉइंट कडून या पॉइंटला जायला किती रस्ते? 1 2 आणि 3. 1 2 3 4 डॉट. 1 2 3 4 0 नाही. डेक 2 9 डाइन. संपला विषय. केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. घ्या लिहून. सगळे करेक्ट. हो, वरती राहिलाय ना अजून. थांबा. बोला, कुठून केलं नंबरिंग? इकडून केलं. 1 2 1 2 1 2 1 2. ठीक आहे, करा इथून. चला, 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटीनला 3 ला कोण आहे? हा, मिथाइल. 3 मिथाइल. 1 ला कोण आहे? ट्रायक्लोरो. आता ट्रायक्लोरो आधी येईल, बरोबर. 1 ला कोण? ट्रायक्लोरो. 3 मिथाइल ब्यूट, 2 ENE, 2 OL. AEIOU आधीचा ई काढून टाकलं. घ्या. सगळे करेक्ट. सगळे करेक्ट. एक चुकलंय ना. काल किती सोडवायला लावले होते? 30. 30च्या 30 ला कॅडबरी होती का? नव्हतं काहीच? काहीच नव्हतं. अजून एक शीट होती. सगळे जेवढे होते ते 15 करायचे होते ना अजून. ते झाले का 15? नक्की का? करू का? पुढचे शिकू का? गरज नाही? सोपे असतील. आता हे जे तुम्ही सगळे सोडवलेत, हे सगळे तुमचे PYQ आहेत. काय ते सगळे? PYQ. याच्या आधी येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. हा, त्याचं काय? हा,
ते नाही काढता, ते नाही काढता येते. ठीक आहे चालते. हे कळलंय का? नक्की लिहून घ्यायचंय का? घ्या पटकन, घ्यायचं असेल तर फोटो काढून घ्या, नाही व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी PYQ कव्हर झाले त्याच्यामध्ये. अजून काय आहेत थोडेसे, सगळेच नाही आहेत हे, ते पण तुम्हाला मी देईल आता आजचं झालं की. आज आपलं IUPAC सगळं संपेल. ठीक आहे. शीट मधला कितवा प्रश्न? काढा शीट काढा. क्लासला यायला लागतं त्याला. काय झालं? चौथा प्रश्न नाही आला. शीट मध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम आहेत मला सांगा. 1 ते 10 मध्ये काय प्रॉब्लेम? चौथा लिहून घेतलं सगळे. फोटो काढून घ्यायचा. तुला प्रॉब्लेम आहे ना, जमलं नाही मग. चौथा, विच ऑफ द फॉलोइंग इज 3-methyl ब्युटाइल ग्रुप? 3-methyl ब्युटाइल ग्रुप ना, बोला कोणता आहे? 4th वाला. 1 2 3 4. थांबा थांबा, थर्ड नाही आला. काय दिलाय थर्ड? असंच ना. पहा की नायट्रोजन दिलंय तुम्हाला इथं. नायट्रोजनची बॉन्डिंग आहे बरोबर, म्हणजे NN अमाइन्सचं सबस्टिट्यूशन इथे ना, अमाइन्सचं नॉमेनक्लेचर बरोबर. म्हणजे पहा अमाइन्सला कोण लागलाय? डायमिथाइल. NN डायमिथाइल आहे का कुठे ऑप्शन असा? पहिल्याचे संपलं. NN डायमिथाइल सायक्लोप्रोपेन कार्बॉक्सी अमाइन झालं. अमाइड, हा अमाइड ग्रुप ना, संपलं. हा सायक्लोप्रोपेन आणि ते डाय अमाइड. सोपं होतं, सगळं सोडवायची पण गरज नाही है ना. ऑप्शन दिलेले आहेत. कितवा? 5वा. द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. नेम IUPAC नेम विचारले. CH3CH ज्यावेळेस ते ब्रॅकेटमध्ये देतात याचा अर्थ तो त्याच कंपाऊंडला अटॅच असतो. ठीक आहे. C+O CH3. आता जमल का? काय अवघड आहे? काय येईल बरं? 3-methyl कुठे गेला? कितवा आहे हा? 5वा. 3-methyl 2-butone. ठीक आहे. IUPAC नेम विचारले. मिथाइल आयसो नाही. IUPAC नेमला आयसो वगैरे येत नाही. ठीक आहे. 3-methyl 2-butone. ठीक आहे. पुढे बोला. 28. 28च्या आधी 1 ते 10 झाले. 11 ते 15, 15 ते 20, 17, 17, 18, 12. पटपट सांग. 12 ना. सायक्लोहेक्साडाइन contains that vinylic and dash allylic hydrogen atom. विनायलिक कोण, अलायलिक कोण? पहिल्यांदा विनायलिक काय असतं ना, अनायलिक अलायलिक काय असतं? विनायलिक कार्बन आपण शिकलो का? नाही शिकलो? अहो नाही शिकलो का? असा कार्बन ज्याला डबल बॉन्ड आहे त्याला म्हणतो विनायलिक कार्बन. काय म्हणतो त्याला? आणि अलायलिक कार्बन म्हणजे काय? अलायलिक कार्बन असा सिंगल बॉन्डवाला कार्बन जो पुढे डबल बॉन्ड कार्बनला अटॅच आहे. हा झाला अलायलिक, हा झाला विनायलिक, हा झाला विनायलिक, हा काय झाला विनायलिक, हा काय झाला अलायलिक. आलंय का?
sp3 हा कसा आहे, हा कसा आहे, जेवढे sp2 आहेत सगळे काय असतात विनायलिक, जे sp3 आहेत ते काय झाले, पण तो sp3 कसा पाहिजे, नुसता sp3 असून चालणार नाही, तो sp3 पुढे sp2 ला अटॅच असेल, असं असेल तरच त्याला म्हणतो आपण अलायलिक. समजले मग. आणि या अलायलिक कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन अलायलिक हायड्रोजन, या विनायलिक कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन विनायलिक हायड्रोजन. जमतील का, मोजायचे फक्त, होऊन जाईल तुमचं. 12 झालं. पुढे हा 17व 17 द IUPAC नेम ऑफ, ठीक आहे पा, CH3C डबल बॉन्ड O CH आणि त्याला अटॅच 2 CH3 असं स्ट्रक्चर आहे, आणि तर CH नाही, काही गरज नाही. जमेल का आता, अहो जमेल का, रिंग कशी झालं, लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 3 मिथाइल, हा का सॉरी खाल्लं का, फंक्शनल ग्रुप बोला 3 मिथाइल, ओके, किंवा मग ब्यूटेन, ठीक आहे आलं. पुढे बोला, हे झालं. 15 पण का, 15ला काय दिलंय, बेन्झेन रिंग अटॅच N, त्याला H किंवा NH असं लिहूयात फक्त, आणि इथे बोला काय आहे, C डबल बॉन्ड O. सरळ लिहू का पुढे, C डबल बॉन्ड O, येत नसलं सरळ पुढे लिहून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. बरोबर, तुम्ही जर व्यवस्थित पाहिली एका साईडला त्याचा हा ग्रुप आहे नायट्रोजनची बॉन्डिंग, बरोबर, नायट्रोजनचा IUPAC, आणि दुसऱ्या बाजूला फिनाइल आहे, म्हणजे कोण आहे, नायट्रोजनला N, पहा बरं N फिनाइल असलेले ऑप्शन किती आहे आपल्याकडं, 3 आहेत का 1 आहे, ठीक आहे. N फिनाइल पहिला आला, N फिनाइल. आता पहा बरं किती कार्बन आहेत पुढे, 2 कार्बन, किती कार्बन, किती कार्बन, 2 कार्बन, ठीक आहे. आणि हा अमाइड त्याला अटॅच NH2 NH म्हणजे इथामाइड, असं किती आहे बरं बघा बरं, किंवा इथेनामाइड, ऑप्शन नंबर काय काय, हा डायरेक्टली NH2 C डबल बॉन्ड O CH3, याच ग्रुपला आपण अमाइड म्हणतो, याला काय म्हणतो आपण अमाइड, काय म्हणतो याला अमाइड, आणि 2 कार्बन म्हणून इथे अमाइड. समजले. पुढे बोला, 15 झालं. 15 ते 20 मध्ये अजून कोणाचं काय, 17 झाले, 18 जमेल की बाळा, काय अवघड त्याच्यात, पण तुझ्यासाठी परत एकदा चल. OH बोला, लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5, किती आले, 5 कार्बन आले, म्हणजे पेंटेन, पेंटेनला कोण लागलाय, OH, पेंट 2 इन 2 3 डायोल OE गेला. आलं का, केवढं सोपं आहे. पुढे बोला, 22 द कंपाऊंड नेम ट्रायक्लोरोइथिन इज, ओके, त्याचं नाव विचारले का तुम्हाला, नाही ते कॉमन नेम मध्ये ते पुढे आपल्याला, थांबा. 20 द नंबर ऑफ सेकंडरी हायड्रोजन इन 2 डायमिथाइल ब्युटेन, सेकंडरी कार्बन, आणि त्या सेकंडरी कार्बनला अटॅच असलेले सगळे हायड्रोजन सेकंडरी हायड्रोजन. हा करून दाखवू का, चला. 2 डायमिथाइल ब्युटेन, 1 2 3 4 ब्युटेन, आला का, ठीक आहे. ह्याच्यातले सेकंडरी कार्बन किती आहे पहा बरं, असे कार्बन की जे 2 कार्बनला अटॅच्ड आहेत,
किती आहेत फक्त हे, हा एकच आहे तो दोघांना अटॅच आहे, बाकी कोणता आहे का? हा कसा आहे? क्वाटर्नरी आहे. याला किती हायड्रोजन आहेत? 2. हा एक ऑप्शन मध्ये संपला विषय. अजून बघ कुठे, हा ENE बरोबर, पण इथं O आलाय ना, पण इथं D आलाय, याला नाही घ्यायचं, यांना कन्सिडर करायचं. O आला म्हणून E गेला. वाटलंच मला तुला तोच डाऊट आहे. 21. जनरल फॉर्म्युला CnH2nO2 कुड बी फॉर ओपन चेन. कोणासाठी असेल तेवढं विचारले. पा की डोकं लावा, सोपं आहे. फॉर्म्युला काढून पा, सोपं आहे. एवढं सोपं नाही सोडून का देऊ. घ्या चला. CnH2n आणि O विचारलाय बरोबर. पहा आपण काढून पाहू ऑप्शन कोण कोण दिलेत आपल्याला. कार्बोक्सिलिक ऍसिड, डायोल, डायहलाइड आणि डायकेटोन. फॉर एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊयात. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी CH3 C डबल बॉन्ड OH बरोबर. म्हणजे पहा ऑप्शन ह्याच्यासाठी काय C2 H किती 4 आणि O2 झाला ना. ह्याचे किती आले C2 2 कार्बन, H किती आले 4 आणि ऑक्सिजन किती आले याच्यामध्ये 2. म्हणजे जनरल फॉर्म्युला काय ओके. म्हणजे ऍट दी एंड तुम्ही जर पाहिलं काय CH2O असा आला बरोबर. सिम्पलेस्ट फॉर्म CH2 आणि O डिवाइड केलं सगळ्याला 2 ने. आलं का. हा का असा आपल्याकडे साठी काय CnH2nO आहे. ठीक आहे. H2n आणि O आहे की हाच आहे. पहा बरं हा आहे का, आहे ना. ठीक आहे तोच आहे हा आणि तो सेम आहे. पहा बरं काही कोणती व्हॅल्यू टाका. एन ची व्हॅल्यू समजा फॉर आता पाहिजे मी 2 टाकली. एन ची व्हॅल्यू किती टाकली 2. C2 2 2 4 आणि O2 झाला का मॅच. कोण आला कार्बोक्सिलिक ऍसिड. ऑप्शन नंबर 1. अजून संपलंय नक्की का. ठीक आहे घ्या पुढे. काय काय नव्हते करायचं. बोला काल कुठपर्यंत झाले आपलं. स्पायरो बायसायक्लो झालेत ना. ठीक आहे पुढे हेडिंग द्या नेमिंग ऑफ अमाइन्स किंवा IUPAC नेमिंग ऑफ अमाइन्स. IUPAC नेमिंग ऑफ अमाइन्स. बोलू नका. या पहिलं चला. तुम्हाला येईल माझ्या मते. ह्याच्यात काही वेगळं नाही सांगण्यासारखं आहे ना. येईल ना. घ्या मग सोडवा. सोडवा की जमल नाही. मीच काय करता. हो हाताने. झालं का काय काय कुठे ह्याच्यात का. अमाईन आहे. अमाईन आपण सफिक्सलाच घेतो. आपण अमाईन. बेसिक रूल पहा लक्ष द्या. पहिला तर सोपा आहे. स्टेट चेन सिलेक्ट केली 1 2 3 सॉरी उलट 1 2 3. फंक्शनल ग्रुप कोण आहे NH2 लोवेस्ट नंबर. ओ ताई इकडं पहा
नंतर लिहा. बोला. प्रोपेन 1 AeIO. बरोबर. खाली आता इथून मागे आपण कार्बन मध्ये सबस्टिट्यूशन म्हणजे कार्बन आणि त्याला अटॅच असायचे CH3 किंवा अशी रिंग असायची, मग आपण त्याला काय लिहायचो 1 डायरेक्ट कार्बन लिहायचो डायमिथाईल असं. ठीक आहे. पण तसंच जर लिहिलं ना आपण कॉमन तर आपल्याला लक्षात येणार नाही की नक्की ते जे मिथाईल ग्रुप अटॅच आहे तुमचा तो कार्बनला आहे का अमाईनला आहे किंवा नायट्रोजनला आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं इथं जो CH3 आहे इथं काय नाही म्हणजे काय आहे हा CH3 कोणाला अटॅच आहे NH ला म्हणजे नायट्रोजनला. कोणाला अटॅच आहे NH ला नाही, तो कोणाला आहे नायट्रोजनला अटॅच आहे. पण नायट्रोजनला अटॅच्ड आहे हे सांगण्यासाठी आपण लिहितो N. काय लिहितो आपण N. काय N मिथाईल. तिकडे जसे आपण नंबर लिहायचो ना तिकडे काय लिहायचो आपण 1 1 2 2 तशी इथे काय लिहितो आपण N लिहितो. 2 असतील तर NN, 3 असतील तर NNN. समजले? आलंय का लक्षात? अहो कळतंय का? 1 असेल तर N. ठीक आहे. N मिथाईल 1 2 3. बोला. प्रोपेन त्याला कोण अटॅच आहे? या प्रोपेनला कोण अटॅच आहे? अमाइन. कोण अटॅच आहे? अमाइन ग्रुप. अमाइन ग्रुपच आहे ना तो. CH2 आणि ह्याला इकडे CH3 अटॅच आहे. बरोबर. आता याचा मी एक काढला H आणि इथं CH3 जोडला, तो बदलला का? तो तसंच राहिला ना कार्बन. तसंच झालं ना. इथे NH2 होता आता फक्त NH झालाय का? एक त्याला काय आली ब्रांच आली म्हणून. समजतंय? हा सबस्टिट्यूएंट आहे. सॉरी ब्रांचिंग आहे. काय ही ब्रांचिंग. कोण आला? नायट्रोजनला. नायट्रोजनची ब्रांचिंग म्हणून दिला N. कोणाची ब्रांचिंग? मिथाईलची म्हणून दिला मिथाईल. आणि ही आपली स्टेट चेन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. NH लिहायचंय ना. NH3 म्हणजे काय? अमोनिया. NH3 म्हणजे काय? RNH2 म्हणजे काय? कसा? प्रायमरी अमाइन. कसा? RNH सेकंडरी. आलं का? तेच वापरले तिथं. समजलंय? म्हणजे तिन्ही पण काय आहेत? अमाइनच. पण कसा? हा कसा आहे? हा कसा आहे? हा कसा आहे? तिघं पण काय आहेत? म्हणजे हा पण काय आहे? अमाइन. हा पण काय आहे? अमाइनला कसं लिहितो आपण? मागे. कसं लिहितो आपण त्याला? मागे याचं सफिक्स लिहितो. याला पण याचं सफिक्स लिहायला लागेल ना. बेसिक रूल काय? पहिल्यांदा काय? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. समजा असं स्ट्रक्चर आहे पहा CH3 CH2 NH2. याला मी एक N काढलं आणि त्याला ब्रांच जोडली CH3. बरोबर. कोणत्या टाईपचा अमाइन? सेकंडरी अमाइन. कोणत्या टाईपचा अमाइन? रूल नंबर 1 IUPAC चा. बोला. ती काही कार्बनची. बरोबर. नंबरिंग कडून इकडून का इकडून? इकडून. का बरं? 1 2 2 कार्बनवाला. 2 कार्बनवाला इथेन. तसंच लिहिला पहा. त्या इथेनला कोण अटॅच आहे? कितीला? 1 ला. 1 अमाइन. आलं का? आणि अजून ह्याला हे झालं अमाइन. एवढं झालं. आता हा कोण आहे? मग त्याला कुठे लिहितो? पुढे लिहितो. पण तो मिथाईल कार्बनला आहे का? कोणाला आहे? नायट्रोजनला आहे. म्हणून N मिथाईल. आता आलं का? कळलं का? झेपलं का? अवघड आहे तुमचं. मग इथे काय येणार? N मिथाईल प्रोपेन 1. तसं इथं मात्र थोडंसं बदलेल. काय? एक हायड्रोजन अजून गेलाय. संपला विषय. एवढंच झाले. काय झाले अजून? बोला. N डायमिथाईल 1 आणि 2. बोला. इथावन अमाइन. बरोबर ना? आलं का अमाइन? बरोबर. समजलंय? तर येतो सेम खाली काहीच वेगळं नाही. फक्त इथं 2 वेगवेगळे मिथाईल आणि इथाईल. सेम आपल्या रूल नुसार द्यायचं. काही वेगळं करायचं. बोला. लॉंगेस्ट चेन 1 2 3. 3 कार्बनवाली. प्रोपेन 1 अमाइन. झालं. एवढं झालं. आता हे 2 काय? मिथाईल आणि आता M आधी काय? N आधी.
ई आधी ना, आधी कोण? आता एबीसीडी शिकू का तुम्हाला? ए फॉर बी फॉर बायको, ए फॉर आप्पा, बी फॉर बायको. लक्ष द्या. हो हो आप्पा वर इकडे पा. कोण लागलाय? इथाईल. आणि आधी कोण? लिहा मग. एन इथाईल. एन झालं. केवढं सोपं आहे. घ्या लिहून. आता हे काय थांबा, नका लिहू लगेच, हे पण सांगून टाकतो लगेच. थांबा, अजून एक्झाम्पल आहेत का बघू दे मला. त्याचे सगळेच लिहून देतो एकदम. 1 2 अजून एक आहे. ओके 3 आहेत आपल्याकडं. आता हे जे आहेत ना, हे ग्रुप, या ग्रुपला म्हटलं जातं अनहायड्रेट. काय म्हणतात ह्याला? अनहायड्रेट. काय म्हणतात त्यांना? आता ह्यांचं आयुपीएससी कसं लिहितात? खूप सोपं आहे. आयुपीएससी कसं लिहितो आपण यांचं? पहा, यांच्या आयुपीएससी साठी रूल सोपं आहे. वरती लिहितो थांबा. पहा आयुपीएससी कसं लिहितो अनहायड्राइड साठी? आपण लिहितो त्यांना अल्कनॉइक अनहायड्राइड. अल्कनॉइक अनहायड्राइड दोनदा लिहायचं. आता पहा, हा डबल बॉन्ड आहे, सॉरी हा ओ आहे मध्ये. ह्या ओच्या ह्या बाजूचा एक अल्कनॉइक, ओच्या त्या बाजूचा दुसरा अल्कनॉइक. सेम ओच्या ह्या बाजूचा एक अल्कनॉइक आणि दुसऱ्या बाजूचा हा दुसरा अल्कनॉइक. ओच्या ह्या बाजूचा एक अल्कनॉइक आणि ह्या ओच्या दुसऱ्या बाजूचा चेन मधला ओ म्हणतोय, सिंगल बॉन्ड वाला. डबल बॉन्ड वाला नाही. ठीक आहे, मग सांगा बरं इकडे कोण आहे? ह्या ओच्या इथे कोण आहे? 1 2 कार्बन वाला इथेनॉइक बरोबर ना? इथेनॉइक आता इथे एकदा लिहिलं तुम्ही तरी चालू शकते. इथेनॉइक अनहायड्राइड, कारण दोन्हीकडे सारखं आहे ना. अहो आलं का? आयुपीएससी तसंच असतं, या बाजूचं आणि या बाजूचं. हो इथे बोला, ओच्या या बाजूला कोण आहे? इथेनॉइक. तिकडे कोण आहे? प्रोपॅनॉइक. काय डाऊट? काय अवघड? हे जमेल का? हे 3 4 एक्झाम्पल, हे 2 आणि हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं. हे कशाचं आहे? थांबा. आयुपीएससी कोणाचं? अमाइन्सचं. आणि ते कोणाचं आहे? आयुपीएससी अनहायड्राइड. घ्या लिहून, दोन्ही पण लिहून घ्यायचे पटकन. पॉज कर. केले? ठीक आहे, खिडकी बंद करा ना, ते चालू केलंय. ओ फिजिक्स अरे वेड्या, मग मधली उघडन ना. राहू द्या ती बंद करा. ही बस झालं. पहा इकडं, ते नीट बंद करा. ठीक आहे, पहा नेक्स्ट. पहा हेडिंग द्या. आयुपीएससी ऑफ इपॉक्सी, किंवा त्यालाच म्हणतो आपण ऑक्सिरेन. ओके, आता इपॉक्सी काय असतं पहा. हा ऑक्सिरेन, OXIRANA. ज्या वेळेला तुमचे 2 मॉलिक्यूल हे ऑक्सिजनला बॉन्ड असतात, ऑक्सिजन रिंग तयार करतो. ऑक्सिजन काय करतो त्या ठिकाणी?
रिंग तयार करण्यात मदत करतो त्याला म्हणतो आपण इपॉक्सी. काय म्हणतो त्याला आपण? किंवा त्यालाच ऑक्सिरेन पण म्हणतात. काय म्हणतात त्यालाच? फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याकडे एक्झाम्पल सुद्धा आहेत. 1 2 उलट झालं. चला बोलू नका. थांबा अजून एक. ठीक आहे, चला ह्याच्यातच ऑक्सिजन सांगू आपण. ठीक आहे, तर पहा हा जो कंपाऊंड आहे हा सगळा याला म्हटलं जातं ऑक्सिरेन. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? ऑक्सिरेन. आता पहा, किंवा मग इपॉक्सी कसं लिहिणार? जसं आपला रूल आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. 1 2 किती कार्बन आले? 2 कार्बन वाला, आणि त्याला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. 1 2 इपॉक्सी इथेन. 1 2 इपॉक्सी. संपलं, एवढंच. बोला. 1 2 3 नाही. 1 2 इपॉक्सी आणि 3 कार्बन वाला प्रोपेन. 3 ला कुठे इपॉक्सी आहे? म्हणजे ऑक्सिजनची बॉन्डिंग कोणामध्ये? 1 आणि 2 मध्ये, म्हणून 1 2 इपॉक्सी प्रोपेन. समजलंय? आल्यान चाल त्यालाच समजा आपल्याला कसं लिहायचंय? ऑक्सिरेन ज्याच्यात लिहायचं. कसं लिहायचं आपल्याला? ऑक्सिरेन. तर हा सगळा ऑक्सिरेन आणि हा एकटा म्हणजे मिथाइल ऑक्सिरेन. मिथाइल ऑक्सिरेन झालं. आलं का? दोन्ही चालतं. शक्यतो याला प्रेफरन्स द्या. ऍडव्हान्स मध्ये हे पण विचारू शकतो. इथं मी सगळे इपॉक्सी सांगतो, तुम्ही ऑक्सिरेन काढा. पहा हा सगळा ऑक्सिरेन. इथे एक कार्बन, इथे एक कार्बन. 1 2 3 4 4 कार्बन वाला, पण त्याला काय? 2 3 इपॉक्सी. आता बोला. 1 2 1 ला कोण आहे? क्लोरीन. 2 ला कोण आहे? 2 ब्रोमो 1 क्लोरो 1 2 इपॉक्सी. संपलं. केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? हे झालं आपलं IUPSC कंप्लीट. हे सगळं आपलं IUPSC आता संपलेलं आहे. लिहून घ्या. हा व्हिडिओतून लिहाल. व्हिडिओतून लिहा. अरे माझे व्ह्यूज कसे वाढणार? हो हो, तू किती बघतो माहिती आम्हाला? घरी गेला व्हिडिओतून बघा. नको चॅनल कायला? माझं चॅनल मलाच राहू दे. नको नको काय नको, घरी गेल्यावर पहा. नेक्स्ट लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ काय राहिले बरं पॉइंट मधला? कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. सिग्मा आणि पाय बॉन्ड आपल्याला मोजायचे. आता तसा आधीचा पॉइंट होता पण तो आपल्याकडून सुटला होता, नंतर घेणार होतो. ठीक आहे, चल जाऊ दे, काय हरकत नाही.
पहा, एक कन्सेप्ट असते आपल्याकडे, त्याचं नाव असतं हायब्रिडायझेशन. काय असतं? हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय? तर हायब्रिडायझेशन म्हणजे काय? हायब्रिड म्हणजेच काय होतं, आपल्याकडे ऑर्बिटल आहेत. कोणते कोणते? sp, तर कार्बन जर तुम्ही पाहिलं तर कार्बन मध्ये जर पाहिलं कॉन्फिगरेशन काय? 2, किंवा कसं लिहू शकतो आपण? 1s2, 2s2, छान, 2p2. बरोबर. एस मध्ये किती? 1. पी मध्ये किती? सबशेल किती? पी चे किती? 3 ऑर्बिट. बरोबर, पी चे 3 ऑर्बिट. आणि टोटल इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 6. आता होतं काय, कधी कधी हे एस आणि हे पी एकत्र येतात ज्या वेळेला तुम्हाला बॉन्डिंग करायची असते आणि कंपाऊंड तयार करायचा असतो असा, ठीक आहे, किंवा CH4 झाला, CH2 झाला, असे ज्या वेळेला कंपाऊंड तयार करायचे त्यावेळेला काय होतात, हे 2 ऑर्बिटल एकत्र येतात. 2 ऑर्बिटल काय होतात आणि नवीन ऑर्बिटल तयार करतात. हे ऑर्बिटल एकत्र येतात आणि काय तयार करतात? अशा प्रकारचं. आलं का? ह्याच्यामध्ये काय, एक एस आहे आणि 3, दॅट इज sp3. नवीन ऑर्बिट कोणतं तयार झालं आपल्याकडे? हे जे नवीन ऑर्बिट तयार झाले या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याला म्हणतो आपण हायब्रिड ऑर्बिटल. काय म्हणतो त्याला आपण? आणि हे जे हायब्रिड ऑर्बिटल तयार करण्याची जी काही प्रोसेस त्याला म्हणतो आपण हायब्रिडायझेशन. काय म्हणतो त्याला आपण? हे शॉर्ट मध्ये सांगितलं. आपल्याला केमिकल बॉन्डिंग मध्ये सगळं होणार आहे इन डेप्थ, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बनचं हायब्रिडायझेशन काढायचं असतं. आता लक्षात ठेवा सध्या तरी, ज्या वेळेला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन, त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp3. कसं असतं हायब्रिडायझेशन? आणि ज्या वेळेला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याचं हायब्रिडायझेशन sp. कसं असतं? आणि जे बॉन्ड असतात ना पहा तुमचे, पहिल्यांदा काय, कार्बन कार्बन, ज्या वेळेला एखाद्या कार्बन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड काय सांगतो तुम्हाला. पहा, पाय बॉन्ड काय असतं आणि सिग्मा बॉन्ड काय असतं. जे तुमच्या p ऑर्बिटल आहे ना, जे काय तुमचं p ऑर्बिटल आहे त्याचा शेप कसा आहे रे? डंबेल शेप. कसा आहे तो? समजा आपण म्हणूयात की हे 2 p ऑर्बिटल एकत्र येतात, काय होतं? ते p ऑर्बिटल 2 आले का? हे झालं ओव्हरलॅपिंग. कसं झालं? असं झालं लॅटरल. कसं झालं? ओव्हरलॅपिंग. किंवा ते कसे येऊ शकतात? असे एकत्र येऊ शकतात. म्हणजे कसं पहा, आलं का? हे कसे ओव्हरलॅप होतात त्याच्या बेसिसवर त्यांचे बॉन्डिंग ठरतं. म्हणजे पाय बॉन्ड आहे का तो, का सिग्मा बॉन्ड आहे. ठीक आहे, आले. हे सुद्धा आपल्याला इन डेप्थ पाहायचंय. ठीक आहे, तिथं आपल्याला येणार आहे. मग हे कोणत्या टाईपचं ओव्हरलॅपिंग झाले? साईडवे झाले का लॅटरल झाले? त्याच्या बेसिसवरती त्याचा बॉन्डिंग ठरते. ठीक आहे, आलं का? हे लक्षात आले. ठीक आहे, आता इकडे आपल्याकडे समजा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. समजा कार्बन कार्बन असेल तर प्रत्येक वेळेस तो जो सिंगल बॉन्ड असतो तो कोणता असतो? सिग्मा बॉन्ड असतो. कोणता असतो? जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये एक असतो सिग्मा, एक असतो पाय. जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर एक असतो, 2 असतात कंपल्सरी. म्हणजेच काय, जर sp3 हायब्रिडायझेशन असेल तर काय असणार आहे? 1 सिग्मा. जर sp2 असेल तर 1 सिग्मा 1 पाय. जाऊ दे, व्हिडिओ चालू आहे, सुचलंय मला पण नको. जर sp असेल तर 1 सिग्मा 2 पाय. आले का? नक्की? काय डाऊट? कळालंय का? 100%. या दिलेल्या कार्बन मध्ये तुम्हाला येईल का ओळखता किती सिग्मा किती पाय? पहा बरं, हा कसा आहे? आता हे सुद्धा सिग्माच असतात. हे सुद्धा काय असतात? सिग्मा 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 पाय, सिग्मा पाय पाय. हा H चा एक सिग्मा आणि थांबा, H चा एक सिग्मा आणि C चा पुढचा एक सिग्मा. इकडचा हा सुद्धा सिग्मा. डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा दुसरा. मग सांगा बरं, टोटल सिग्मा बॉन्ड किती झाले आणि टोटल पाय बॉन्ड किती झाले? सिग्मा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि पाय किती झाले? 3 झाले. समजलंय का? नक्की का? मग देऊ का एक्झाम्पल? येईल का सोडवता? घ्या बरं.
द रेशो ऑफ या रेशो. आता एक्झामला काय एवढं सोपं विचारणार का? कन्सेप्ट हीच आहे, फक्त प्रश्न थोडासा फिरवलाय. पहा, रेशो ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड इन बेन्झिन. काढा बरं. बेन्झिन मध्ये सिग्मा इज टू पाय किती असतील? सोप्पं आहे ना? अहो सोप्पं आहे का? केवढं सोप्पं आहे? केवढं सोप्पं आहे बेन्झिन, एवढं कळल. कार्बनचं हायब्रिडायझेशन काढायचं. या कंपाऊंड मध्ये कार्बन जो आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय काय येईल ते तुम्हाला काढायचं आहे. नाही याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये पाय सिग्मा बॉन्ड काढा आणि कार्बनचं हायब्रिडायझेशन काढा, काय काय येईल. झालं का? लक्ष द्या. बोला, याच्यामध्ये किती पाय बॉन्ड? पाय बॉन्ड किती? पहा, पाय बॉन्ड किती आले? 3. आणि सिग्मा नाही, पाय किती आले? 3. आणि सिग्मा किती बरं? का बरं? पहा ना, थांबा ना, थांबा ना, सांगतो की, थांबा की. कार्बन 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 कार्बन, बरोबर. आणि इथं नसतो पण कोण असतो? तो दिसत नाही पण तो असतो, देव येतो, बरोबर. आता बोला, सिग्मा बॉन्ड कोणते झाले? पाय बॉन्ड कोणते झाले? हा एक पाय बॉन्ड, हा 2 पाय बॉन्ड, हा. आणि सिग्मा पहा बरं किती झाले आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती झाले? वाटलंच होतं मला. आणि त्यांचा काय विचारलाय तुम्हाला? रेशो म्हणजे सिग्मा इज टू पाय काढायचं आहे अपॉन पाय. 12/3 किती झालं? सॉरी 12/3 किती झालं? 4:1. म्हणजे सिग्मा इज टू पाय किती आहे? संपला विषय. केवढं सोपं आहे. सरळ नव्हतं विचारलं, फक्त असं खायचं तर असं घाललं होतं बस. हा हा, आले का लक्षात? हे लिहून घेतलं होतं का? ठीक. काय काय होती तर बोला. sp3 sp2 आणि जर sp3 असेल तर सिग्मा किती आणि पाय किती? 0. 1 सिग्मा 1 पाय, 1 सिग्मा 2 पाय. काढा बरं कार्बनचं हायब्रिडायझेशन काय बरं याच्यात कंपाऊंड मध्ये. या पा, आता हा जो N आहे उलटा झाला. आता पहा बरं, त्यांनी काय विचारले? कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे आणि सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड. आपण पहिल्यांदा सिग्मा मोजूयात, नंतर आपण पाय मोजूयात. बोला, सिग्मा किती? हा कोणता? किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आले का? आता पाय बोल मोजा. 2 2 पाय 2 पाय 2 पाय किती झाले? 4 वेळेस 2 पाय 8 पाय, बरोबर का? किती झाले? आता हायब्रिडायझेशन विचारले, बरोबर. हा कार्बन पा, या कार्बनला काय आहेत बरं सगळे?
सिग्मा बॉन्ड. मग समजा सगळे सिग्मा आहे, याचा अर्थ काय? म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय आलं? याचं हायब्रिडायझेशन किती? या कार्बनला पहा बरं, एक सिग्मा आणि एक सिग्मा 2 पाय, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय? याचं हायब्रिडायझेशन काय? याचं कार्बनचं हायब्रिडायझेशन विचारलं तर काढता येईल का? कळाले? हा टेबल लक्षात ठेवायचा, बस सगळं काम होतं आपलं. समजले? लिहून घ्या पटकन, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या व्यवस्थित. बरं घ्या. झालंय का? झालंय? आमचं नाव लिह. कशाला हायब्रिडायझेशन सॉरी IUPAC काढायचं प्रत्येक लेटरचं. तुमच्या नावाचं केलंय, माझ्या नावाचं करा. आजचा होमवर्क आहे, याचा हायब्रिडायझेशन IUPAC काढायचं. काय काढायचं याचं? हायब्रिडायझेशन. नको थांबा, अजून एक देतो ना. आता रजनीकांत पण, कोणतरी रजनीकांत म्हणलं. नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9. हा 1 2 3. बी येतो. नाही 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 नाही, डबल ई. घ्या, मला काय ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. सांगा. अकरा लेटर आहे म्हणून सगळ्यांचा इतिहास तो सारखा नसतो बाळा, कळलं का बावळे? इकडे लक्ष दे. किती झाले? 3 झाले ना? थांबा थांबा, ठीक आहे घ्या. आले आणि आता जेनेसिस आले म्हणलं, गणेश सरांचं नाव नको यायला. झाले का? आता ते कोण राहिलं मग? आता कोण राहिलं? हा, मग परत परत मॅडम ओरडतील. हा, भावेश मॅडमचं नाव काय?
आपण फक्त माझ्या नावात थोडा बदल करूया, ठीक आहे. बरं ठीक आहे, घ्या. किती आले टोटल? 7. राऊंड फिगर करू का 10? घ्या लिहून. 7 घ्या. मला या 7ची नाव मला उद्या लिहून पाहिजे, प्रत्येकाचा IUPSC, प्रत्येक शब्दाचा. घ्या पटकन लिहून घ्या. आता ते कट व्यवस्थित जसे काढलेत तसे घ्या. थांबा, या आरचा कट बदलू जरा. के आर आले का सगळे व्यवस्थित? कुठं काय चेंज करायची गरज आहे का? ए बदलू का? ए असं पण करू शकतो. रजनी आहे की? RAJ, सॉरी, RAJ, सॉरी, रजनीकांत. ए बदलू का? करावं दे. बरं घ्या, घ्या लवकर. झालंय का? झाले? या पटकन लिहून. काय ना, तिला कळलं. सगळे करून आणल्यावर छान. त्यासाठी टाळ्या वाजवू आपण, बस. मग तू वाजवतो? विचारतोय मी. खाऊया दररोज. क्लासला दररोज या आधी. जिनेसिस अकॅडमी राहिलं ना? पुसू का? हे 3 झालेत. हे झाले ना? हे काय? ती काय? ती तू झालं का लिहून? मग बसला का तू? नाही, घ्या बरं लिहून घ्या. दिलंय 100% दिलंय. रुद्र सरांचं राहिलं ना? चंचल मॅडम पण राहिले. 8च आहेत. झाले? ठीक आहे, इथं आपण आज थांबूयात. उद्यापासून आपला आयसोमेरिझम चालू आहे. ओके, आयसोमेरिझम हार्डली आपले 1 आठवड्यात संपवायचा प्लॅन आहे, पण पाहूयात कसं होतंय ते. ठीक आहे, आठवड्यात आयसोमेरिझम, त्यानंतर इफेक्ट होतील सगळे, मग हा चॅप्टर आपला संपेल. थोड्याशा गोष्टी आहेत ते पुढच्या चॅप्टरमध्ये. अराउंड 3 आठवडे तरी लागतील चॅप्टर व्हायला. ठीक आहे, आलं लक्षात? समजले? चालते. बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू सर.